महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या कोरटकरच्या जामिनाचा फैसला उद्या येणार आहे। मात्र सुनावणीनंतर इतिहासकार इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदेंनी एक गंभीर आरोप केलाय। पाहूयात। शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर बद्दल वकील असीम सरोदेंनी धक्कादायक आरोप केले आहेत। कोरटकर हा राज्यातल्या काही वरिष्ठ पोलिसांच्या संपर्कात असून पोलिसांच्या सांगण्यावरून कोरटकरच्या मोबाईलमधला डेटा डिलीट केला जात असल्याचं सरोदेंनी म्हटलंय की काही अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात ते आहेत। इथल्या सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते कोल्हापुरातले आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधला डेटा इरेज करणं, सगळा मोबाईल साफ करून मग सबमिट करणं, अशा प्रकारचे कामं ते करत आहेत। जर त्यांचं सगळं खरं आहे, त्यांचा उद्देश चांगला होता, तर मग दुसरा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की प्रशांत कोरटकर यांना एवढा राग कशाचा आला। कोल्हापूर कोर्टात कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली। त्याबद्दलचा निकाल उद्यापर्यंत राखून ठेवण्यात आलाय। कोरटकरच्या वकिलानं कोर्टात जे दावे केले त्यावरही अनेकांनी प्रश्न केले आहेत। कोरटकरनं मोबाईल जमा केल्यामुळे तो छेडछाड का करेल असा युक्तिवाद कोरटकरच्या वकिलांकडून करण्यात आला। मात्र प्रत्यक्षात कोरटकर गुन्हा दाखल होताच फरार झाला आणि त्याच्या काही दिवसांनी त्यानं मोबाईल जमा केलाय। तेव्हा महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या IPS अधिकाऱ्यांची त्यांचे खूप जवळचे संबंध आहे। त्यांच्या पोस्ट आपण आधीच्या पाहिल्या, त्यांनी सगळे इरेज केलेल्या बरेचशा, पण त्यांच्या हे माझे मानलेले भाऊ आहेत, हे IPS अधिकारी माझे जवळचे मित्र आहेत। माझे इतक्या वर्षापासूनचे संबंध असलेले या IPS अधिकाऱ्यांसोबत आज मी चहा पितो आहे, अशाच प्रकारचे त्यांचे फोटो आहेत। मग IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं, इच्छित स्थळी बदली नसेल होत तर कॅन्सल करणं, हे सगळे धंदे जर त्यांचे असतील तर ही वेगळ्या प्रकारची जी समाजसेवा आहे त्याच्याबद्दलचा हिशोब झाला पाहिजे। आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो आहे की असे काही IPS अधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये जे अशा प्रकारच्या लोकांच्या संपर्कात आहेत आणि प्रशांत कोरटकर यांच्या फोटोवरून, नाही तर प्रशांत कोरटकर यांचं कर्तृत्व काय असं। नागपूर पोलीस सूत्रांनुसार ऑडिओ क्लिपमधला आवाज हा मॉर्फ नाही। कोरटकरच्या कॉल डिटेल्सचे रेकॉर्डही तंतोतंत जुळले आहेत। आधी तो आवाज माझा नसल्याचा दावा प्रशांत कोरटकर करत होता, मात्र गुन्हा दाखल होताच तो फरार झाला। फरार झाल्यानंतरच्या काही दिवसांनी त्यानं मोबाईल जमा केलाय। कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त असतानाही तो फरार झाला। सरकारी पक्षाला माहिती नसतानाही कोल्हापूर कोर्टातून त्यानं अंतरिम जामीन मिळवला। नंतरच्या सुनावणीत जो कायदाच अस्तित्वात नाही तोच अर्ज सरकारी पक्षानं केल्यानं कोर्टानं तो फेटाळला। यावरून स्थानिकांनी सरकारी पक्षाच्या युक्तिवादावरच बोट ठेवलं। यानंतर आता तर थेट काही बड्या पोलिसांच्या संपर्कात कोरटकर असल्याचा गंभीर आरोप वकील असीम सरोदेंनी केलाय। संविधानिक दृष्टिकोनातून ते सगळ्या राज्याचे पालक आहेत, ही भूमिका त्यांना माहिती आहे। पण आपण म्हणतो ना की चहापेक्षा केटली गरम, त्यामुळे जे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की ते चिल्लर व्यक्ती आहे प्रशांत कोरटकर, त्या चिल्लर व्यक्तीसोबत देवेंद्र फडणवीस यांचे इतके फोटो आहेत अगदी आमदार असल्यापासूनचे, तर मग या माणसाला स्वतःच आपण जणू काही देवेंद्र फडणवीस आहे असं भास होतो का काय, असा प्रश्न आहे। आणि त्यामुळे त्यांनी तसे वक्तव्य जे केलेले आहे, ब्राह्मण समाजाचं राज्य आहे वगैरे, ते अत्यंत चुकीचे आहे असं मला वाटते। देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेची हानी करणारे हे वक्तव्य आहे। दुसरीकडे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सारख्या हिंदुत्ववादी संघटना कोरटकर आणि सोलापूरकरवर मौन का असा प्रश्न राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी विचारलाय। राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्यावेळेस संजय भाऊ गायकवाड कुठं होते? त्यांची प्रतिक्रिया का आली नाही? त्यांना वाटते औरंगजेबाची कबर हटली पाहिजे, तर हे दोन औरंगजेब आताच्या काळातले हे काढा ना घराच्या बाहेर, यांची जीभ तोडा, छाटा यांची जीभ। आहे हिंमत आपल्या सोयीचंच राजकारण करायचं? औरंगजेबाची कबर हा विषय आताचा नाही आहे, हा अनेक वर्षांपासून विषय येतो, हा येतो अधिवेशन काळामध्ये। प्रश्न शेतकऱ्यांचा आहे साहेब महाराष्ट्राचा। 2 आठवडे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न ऐरणीवर आले नाहीत, कबर तोडून देऊ। आणि जे अल्टिमेटम देतात त्यांना माझं म्हणणं आहे, करता का शेतकऱ्यासाठी आंदोलन असं एखादं? तुम्ही 23 तारखेपर्यंत औरंगजेबाची कबर तोडण्याचं जे अल्टिमेटम दिलंय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या सर्व संघटनेंनी, आज ते आंदोलन करतात राज्यभरात, त्यांनी शेतकऱ्यासाठी पण आंदोलन करावं की कापूस खरेदी केंद्र सुरू करा, विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन। तो शेतकरी हिंदू नाही, सर्व 90% शेतकरी हिंदू आहे ना इथे, त्याबद्दल ना आंदोलन करत तुम्ही? सोलापूरकरच्या विरुद्ध आंदोलन करायला कुठे गेला होता तुम्ही? काहीतरी सोयीचं करायचं आणि महाराष्ट्राचे मुद्दे भरकवाडायचे, असं काही लोकांचा डाव आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.